नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये देवघर हे घरातील सर्वात पवित्र स्थान मानलं जातं. देवघर हे केवळ देवदेवतांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवण्याची जागा नव्हे, तर श्रद्धा, भक्ती, सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांतीचं केंद्र मानलं जातं. घरामध्ये पूजा अर्चा आणि नामस्मरण करण्यासाठी देवघराला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हिंदू धर्मामध्ये देवघराची स्वच्छता हा पूजेचाच एक महत्त्वाचा भाग मानला जातो. देवघरातील मूर्ती, फोटो, पूजेची भांडी आणि परिसर स्वच्छ ठेवल्यानं सात्विक वातावरण राहतं अशी श्रद्धा आहे. मात्र देव कधी आणि कसे स्वच्छ करावेत याबाबत काही पारंपरिक मान्यता आहे, तर त्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. हिंदू धर्मातील देवघरातील देवघर आणि देवदेवतांच्या मूर्ती स्वच्छ ठेवणं ही अत्यंत शुभ गोष्ट मानली जाते. परंपरेनुसार काही दिवस विशेष हे शुभ मानले जातात, अर्थात सोमवार. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवांचा हा दिवस असल्यानं अनेक जण या दिवशी शिवलिंग, नंदी आणि इतर देवतांच्या मूर्ती स्वच्छ करून त्याची पूजा करतात. विशेषतः श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं अधिक महत्त्व असतं. त्यानंतर गुरुवार. धार्मिक मान्यतेनुसार गुरुवार हा भगवान विष्णू, श्री दत्तात्रेय आणि गुरूंचा दिवस मानला जातो. या दिवशी देवघराची स्वच्छता करून हळद, कुंकू, फुलं आणि तुळशीची पूजा ही केली जाते. पुढचा वार आहे शुक्रवार. धार्मिक मान्यतेनुसार महालक्ष्मी आणि देवीची पूजा करण्यासाठी शुक्रवार हा शुभ मानला जातो. या दिवशी देवघर स्वच्छ करून दिवा लावणं आणि लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा अनेक घरांमध्ये आहे. त्यानंतर पौर्णिमा आणि अमावस्या. धार्मिक मान्यतेनुसार अनेक कुटुंबांमध्ये पौर्णिमा किंवा अमावस्येच्या दिवशी देवघराची विशेष स्वच्छता करून दीपदान, मंत्रजप आणि पूजा केली जाते. त्यानंतर सण उत्सव. गणेश उत्सव, गुढीपाडवा, दिवाळी, नवरात्र, रामनवमी, जन्माष्टमी किंवा श्रावण सुरू होण्यापूर्वी देवघराची संपूर्ण स्वच्छता करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. आता हे झाले दिवस ज्या दिवशी तुम्ही देवदेवतांची धुवून पूजा करू शकता. त्यानंतर कोणते दिवस टाळावेत? धर्मशास्त्रामध्ये देव स्वच्छ करण्यास मनाई केलेला असा कुठलाही विशिष्ट वार नाही आहे. मात्र काही कुटुंबांमध्ये स्थानिक परंपरेनुसार एकादशी, संकष्टी, मोठं व्रत किंवा विशेष पूजेच्या दिवशी मूर्ती हलवणं टाळलं जातं. ही सर्वत्र लागू होणारी शास्त्रीय सक्ती नसून कौटुंबिक परंपरा असते. आता जाणून घेऊयात की देवांची पूजा कशी करावी. तर प्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र त्यांना परिधान करावीत. देवाला नमस्कार करून स्वच्छतेची सुरुवात करावी. मूर्तीच्या प्रकारानुसार स्वच्छ पाणी, पंचामृत किंवा मऊ कापडाचा वापर करावा. धातूच्या मूर्ती हलक्या हाताने स्वच्छ करून कोरड्या कापडानं पुसून घ्याव्यात. फोटो स्वच्छ कोरड्या कापडानं पुसावेत. जुनी सुकलेली फुलं, सुकलेली पानं आणि जुना नैवेद्य काढून देवघर स्वच्छ ठेवावं. त्यानंतर आता जाणून घेऊयात की मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात ते. स्वच्छ करण्यासाठी जर मूर्ती धातूची असेल तर स्वच्छ पाणी आणि आवश्यक असल्यास पंचामृतानं अभिषेक करून नंतरच स्वच्छ कापडानं पुसून घ्याव्यात. त्यानंतर जर समजा संगमरवरी किंवा दगडी मूर्ती असेल तर स्वच्छ पाण्यानं आणि हलक्या हाताने त्या स्वच्छ कराव्यात. जर मातीच्या किंवा रंगीत मूर्ती असतील तर पाण्यानं धुण्याऐवजी कोरड्या मऊ कापडानं पुसणं अधिक योग्य राहील. आणि जर समजा फोटो असतील तर कोरड्या मायक्रोफायबर किंवा मऊ कापडानं ते स्वच्छ करावेत. आता देव स्वच्छ करत असताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात ते पहा. तर मूर्ती स्वच्छ करत असताना कठोर रसायनं, ॲसिड किंवा डिटर्जंट यांचा वापर करू नये. नाजूक मूर्तींवरती जास्त दाब देऊन पुसू नये. देवघरामध्ये जुनी, सुकलेली किंवा मग खराब झालेले नैवेद्य असतील, जळालेल्या उदबत्त्यांची राख असेल तर ती कधीही साचू देऊ नका, हे लक्षात ठेवा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं देवघरातील देवांच्या मूर्ती कशा पद्धतीनं साफ कराव्यात, कशा कराव्यात, काय कराव्यात, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.